मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक असं स्कॅनर क्रिएट केलेलं आहे की जे तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी चांगले स्टॉक आयडेंटिफाय करून देणार आहे। ते कशा प्रकारे यूज करायचा आणि त्याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल, चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत। मी आपला कपिल मराठी मनी दुनियेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण इथे चार्टिंगच्या साइडवर आलेलो आहोत आणि इथे ऑलरेडी आपण एक स्कॅनर क्रिएट केलेला आहे। आता स्कॅनर क्रिएट कसं करतात याच्यासाठी आपल्याकडे स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे चे स्टॉक कसे आयडेंटिफाय करायचे याची प्लेलिस्ट आहे, ती एंड स्क्रीनला आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देऊन देईल। त्यामध्ये आपण हे सांगितलं की स्कॅनर कशा प्रकारे क्रिएट करता, कोणकोणता आपण तिथे क्रायटेरिया वापरायला हवा, तर तुम्ही ते जाऊन पाहू शकता। व्हिडिओ मोठा होऊन जाईल म्हणून आपण इथे ऑलरेडी हे क्रिएट करून ठेवले आणि ह्या स्कॅनरची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे, त्यामुळे तुम्हाला काही चिंता करायचं कारण नाही। आता आपण इथे सर्वात पहिले कंडिशन काय लावलाय त्या समजून घेऊन लगेच आपण त्याला रन करून पाहू आपल्याला कोणते इथे स्टॉक दिसतात। तर आपण स्विंग ट्रेडिंग साठी पाहतो मित्रांनो, तो स्विंग ट्रेडिंग साठी मोठी टाइम फ्रेम हवी, पण जितकी मोठी टाइम फ्रेम तुम्ही घेतली तर तेवढाच जास्ती दिवस तुम्हाला होल्ड करायचं। तर आपण इथे एक वीक साठी कधी आपल्याला एखादा स्टॉक हवाय की एका वीक साठी आपण होल्ड करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण 1 आवर टाइम फ्रेम इथे सिलेक्ट केली। तर 1 आवर टाइम फ्रेम मध्ये आपण 50 आणि 20चा क्रॉस ओव्हर पाहिलेला आहे, पण 200चा सुद्धा आपण इथे EMI लावलेला आहे। का 200च्या वरती कधी स्टॉक असेल तो ऑलरेडी बुलिश ट्रेंड मध्ये आणि तिच्यामध्ये कधी वरच्या साईडला आपल्याला क्रॉस ओव्हर होताना दिसतंय, तर आपल्याला इथे एक मोठा ट्रेड मिळू शकतो। याचं लॉजिक मी तुम्हाला जेव्हा एखाद्या चार्टवर जाऊ ना तेव्हा मी तुम्हाला इन डिटेल्स सांगेल की हे का आपण मेन्शन करतोय। त्यानंतर दुसरी कंडिशन आहे की आपल्याला मिनिमम 100च्या वरती क्लोजिंग असलेले स्टॉक हवे। का हवे बरं? बिकॉज आपल्याला पॅनिक स्टॉक नकोय। त्यानंतर अजून एक महत्वाची जी मी नेहमी पाहतो, व्हॉल्यूम आपल्याला याच्यात हायर हवाय, डे मध्ये हायर व्हॅल्यूम त्यामध्ये आलेला हवा। का आलेला हवा? कारण व्हॅल्यूम असला म्हणजे तिथे बिग मोमेंटम झालेली आहे। आता व्हॅल्यूम कशा प्रकारे काम करतो आणि त्याला कशा प्रकारे अनालिसिस करतात, तर व्हॅल्यूमची सुद्धा प्लेलिस्ट आहे, 2च व्हिडिओ मित्रांनो, पण तुम्हाला व्हॅल्यूमची टोटली कन्सेप्ट त्यामधनं समजणार आहे। ते पण मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, ती पण जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि त्याचबरोबर 1 आवरची आपण क्लोजिंग दिलेली आहे इथे 20 EMA वरती। आता याला आपण जसं रन करू तर आपल्याला इथे खाली 3 स्टॉक आलेले मित्रांनो। आता भरपूर जणांची कंप्लेंट असते की ह्या स्कॅनर मध्ये लेट स्टॉक दिसतात, तर पेड व्हर्जन मध्ये तुम्हाला ते इन्स्टंट दिसतात मित्रांनो, आणि कधी पेड व्हर्जन नसलं तुमचं तुम्हाला ते 15 मिनिटं डिले दिसतात। पण आपल्याला इथे काही प्रॉब्लेमच नाही, कारण आपण 1 तासाची टाइम फ्रेम टाकलेली, म्हणून 15 मिनिटं डिलेही झाला तर आपल्याला काही फरक पडणार नाही। त्यातल्या त्यात आपण स्विंग ट्रेडिंग साठी पाहतोय, आपण इंट्राडे साठी पाहत नाहीये। आपल्याला मिनिमम 1, 2, 3, 4 दिवस जिथपर्यंत ती मोमेंटम त्या स्टॉक मध्ये चालेल तिथपर्यंत आपल्याला त्याला कॅश करायचंय। आता हे इथे स्टॉक आलेले, आता तुम्ही ना इथून वरती तुम्हाला कॅश सेगमेंट दिसतंय मित्रांनो, याच्यावर कधी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हवं त्या सेगमेंटचे तुम्ही स्टॉक इथे सिलेक्ट करू शकतात। त्यानंतर इथे जे 1 आवर दिसते, कधी तुम्हाला वाटते की मला 1 आवर नको, मला 1 डे हवंय, तर तुम्हाला खाली जाऊन इथे फक्त 1 डे सिलेक्ट करायचंय। त्याचप्रमाणे या ठिकाणीही तुम्हाला ते 1 डे सिलेक्ट करायचंय, तर तुम्ही डे फ्रेम मध्ये चेक करायचं। जी फ्रेम आपण वरच्या साईडला दिली त्याच टाइम फ्रेमला आपल्याला ते चेक करायचं, एवढं लक्षात ठेवायचंय। तुम्ही इथून त्याला एडिट सुद्धा करू शकता। आता खाली आल्यानंतर आपल्याला 3 स्टॉक दिसत आहे। मी नेहमी सांगतो की शेवटचा जो व्हॉल्यूमचा कॉलम आहे त्याला क्लिक करायचा आणि हायर व्हॅल्यूमचा स्टॉक आपण वरती आणायचा आहे। आता सर्वात पहिले आपल्याला अंबुजा सिमेंट दिसतोय, नंतर चोला मंडल दिसतोय आणि नंतर नेस्ले इंडिया दिसतोय। हे यापैकी 2 स्टॉक आपण आज पाहणार आहोत मित्रांनो, आणि हिच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे एंट्री करायची ते सांगणार आहे। स्टॉक इथे आयडेंटिफाय झाल्याबरोबर आपल्याला लगेच एंट्री करायची नाहीये मित्रांनो, काय क्रायटेरिया असेल आणि त्याला कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं ते जाता आपण पाहूयात। मित्रांनो, इथे अंबुजा सिमेंटवर आपण आलेलो आहोत आणि आता आपण जेही तिथे EMA वापरलेले होते ते इथे मी प्लेस केलेले आहे। आता आपण पहिले 20चा ऑन करू, तो ब्लॅक कलरचा आहे, त्यानंतर 50चा आहे तो ब्ल्यू कलरचा आहे आणि 200चा आहे तो रेड कलरचा। कलर लक्षात ठेवायचं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही। आता सर्वात प्रथम मित्रांनो, आपण हा रेड का लावलाय, 200चा का लावलाय? जेव्हाही 200च्या वरती स्टॉक असतो ना मित्रांनो, तर हा एक ना बुलिश स्टॉक असतो, तर इथे आपल्याला जेव्हाही डीप घेईल तेव्हा आपल्याला इथे बाईंग साईडचा विचार करायचा आहे। जनरली 200च्या मुव्हिंग ॲव्हरेजवर
आपण पाहत असतो. आणि याच्या कधी खाली असेल तर जेव्हाही वरती येतो ना तेव्हा आपण इथे सेल करायचे, कारण तो त्याला रजिस्टर घेऊन खालच्या साईडला जाऊ शकतो. म्हणून 200चा मुव्हिंग ॲव्हरेज पाहणं गरजेचं आहे, कारण ओव्हरऑल स्टॉकचा ट्रेंड कोणता आहे ते आपल्याला समजेल. कारण हे दोन्ही वरचे जे पण मुव्हिंग ॲव्हरेज आपण तिथे प्लेस केलेले आहे त्यांचं क्रॉस ओव्हर तो होताना दिसेल, पण ओव्हरऑल तो बुलिश साईडला होतोय का बेरिश साईडला होतोय कशावरनं समजेल, 200च्या वर एका 200च्या खाली. आणि याची कधी तुम्हाला डिटेल कन्सेप्ट समजून घ्यायची असेल मित्रांनो तर आपल्या इथे ना मुव्हिंग ॲव्हरेजवर एक पूर्ण क्लास आहे मित्रांनो, आणि तो टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. 1 तासाचा व्हिडिओ, पण तिच्या सर्व मुव्हिंग ॲव्हरेजचे कन्सेप्ट तुमच्या समोर क्लिअर केली आहे. आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर अशा स्ट्रॅटर्जी मुव्हिंग ॲव्हरेजच्या दिलेल्या आहेत. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही तो जाऊन पण चेक केला तर तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज बद्दल काहीही नॉलेज नसलं ना तरीही तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज बद्दल पूर्ण माहिती त्या एका व्हिडिओमधनं मिळणार आहे. तर 200 का लावलाय ते तुम्हाला समजलं. आता क्रॉस ओव्हर भरपूर जण म्हणतात की तो स्टॉक आपल्याला लेट आयडेंटिफाय करतो. मी तुम्हाला इथे स्पॉटला आयडेंटिफाय करून दाखवलेलं आहे मित्रांनो. लाईव्ह मार्केटमध्ये मुद्दामूनच केलंय, कारण आफ्टर मार्केट तर क्रॉस ओव्हर दाखवून मी तुम्हाला दाखवून देईल, पण मी लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला दाखवलंय की इथे तुम्हाला क्रॉस ओव्हर होताना दिसतोय. आता कधी असं कन्फ्युजन आहे क्रॉस ओव्हर होतंय का नाही होते, तर तेव्हा तुम्हाला ह्या साईडला गेल्यानंतर अंबुजा सिमेंटच्या पुढे इथे कधी तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या कॅन्डल इथून गायब होतात मित्रांनो, आणि इथे तुम्हाला ते दिसतंय. आता जसं ब्लॅक रेश ही ब्ल्यूच्या वर जायला लागेल तर इथे आपलं क्रॉस ओव्हर कन्फर्म झालेलं दिसेल, म्हणजे आपण ॲक्युरेट पॉइंटला त्याला पाहिलेलं आहे. त्यानंतर सर्वात मेन जेव्हाही क्रॉस ओव्हर होतो तेव्हाचा जो हाय असतो ना मित्रांनो तो क्रॉस झाल्याशिवाय त्यामध्ये कोणतीही पोझिशन बनवायची नाही. इथे आपल्याला स्टॉक आयडेंटिफाय झालेला आहे. आता स्टॉक आयडेंटिफाय झाल्यावर आपण एंट्री केव्हा बनवणार आहे, जेव्हाही तो 20च्या वरती क्लोजिंग देईल आणि 20चं क्रॉस ओव्हर झालेलं असेल. याचा एक उदाहरणासाठी आपण आता मागेच जाऊन तुम्हाला मी दाखवतो या स्टॉकमध्ये की इथे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, इथे हे क्रॉस ओव्हर झालेलं आहे आणि हा एक स्विंग बनलेला होता, म्हणजे हे एक रजिस्टर बनलेलं होतं. तर याच्यात जसं वरती कॅन्डल क्लोज देते तेव्हा तुम्ही तुमची पोझिशन बनवायची आहे, आणि पहिल्यांदा तुमचा स्टॉप लॉस हा 50 EMAचा असणार आहे. नंतर जसं तुम्हाला बिग मोमेंटम भेटली तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस तुमचं टार्गेटनुसार पण शिफ्ट करू शकता, नाहीतर 20चा मुव्हिंग ॲव्हरेजला सुद्धा आपण तो शिफ्ट करू शकतो. तर तुम्ही पाहू शकतात की किती मोठी इथे रॅली पाहायला मिळालेली आहे. पण हो, क्रॉस ओव्हर होताना जो स्विंग बनलेला आहे मित्रांनो तो स्विंगला तुम्ही आयडेंटिफाय करायचा आणि त्याला क्रॉस होऊ द्यायचं. नुसतं मुव्हिंग ॲव्हरेजवर क्रॉस ओव्हर झाल्याबरोबर इथे एंट्री करायची नाही. भरपूर जण ट्रॅप होऊन जातात. तर हे लहान लहान गोष्टी मित्रांनो ह्या लक्षात ठेवल्या तरच तुम्ही प्रॉफिटेबल राहणार आहे. आता इथे कुठे स्विंग दिसतोय, हा स्विंग बनलेला आहे. जेव्हाही ह्या स्विंगच्या वर कॅन्डल क्लोज होईल तर तुमचं पहिलं टार्गेट तर हे फिक्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, आणि नंतर स्टॉकमध्ये कशी मोमेंटम येते त्यानुसार तुम्ही तुमचं टार्गेट हे ट्रेल करू शकता. मित्रांनो अशाच लहान लहान बारीक गोष्टी ना ह्या शक्यतो सांगितल्या जात नाही. ह्या क्लासमध्ये नॉलेज दिलं जातं कारण हे की पॉईंट असतात. बेसिक क्रॉस ओव्हर तर तुम्हाला समजेल क्रॉस ओव्हर झालं घ्या, पण क्रॉस ओव्हर झाल्यानंतरही फेल होतं. का फेल होतं तर तुम्ही रिसेंट स्विंगला आयडेंटिफाय करत नाही, आणि आपल्या चॅनल मार्फत ह्या अशा लहान लहान गोष्टीच तुम्हाला सांगितल्या जातात. तर एवढं नॉलेज कधी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतं मित्रांनो तर तुम्ही लाईक शेअर कमेंट नक्की करायला पाहिजे, अप्रिशिएट करायला हवं. कारण अप्रिशिएट केलं तर मी तुमच्यासाठी इन डिटेल व्हिडिओ बनवेल मित्रांनो. एक प्रकारचं ते माझं पण मोटिवेशन आहे. तर तुम्हाला कन्सेप्ट समजली आहे. आपण लाईव्ह मार्केटमध्ये पाहतोय क्रॉस ओव्हर होताना दिसतोय, स्टॉक आयडेंटिफाय करायचा, एंट्री केव्हा घ्यायची, हा जो ॲरो मी मार्क केला याच्यावर कधी मार्केट गेलं तरच आपल्याला यामध्ये एंट्री घ्यायची क्रॉस ओव्हर झाल्यानंतर. आपण इथे 3 EMAचा वापर केलेला आहे, 20, 50 आणि 200. आता EMA, SMA, DMA काय असतं ते सर्व त्या मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये मी समजवलेलं आहे, आणि कोणता मुव्हिंग ॲव्हरेज वापरायला हवा तेही सांगितलेलं आहे. तर हा आपण आता पहिला स्टॉक पाहिला. आता आपण दुसरा स्टॉक पाहूयात मित्रांनो. पुढचा स्टॉक आहे मित्रांनो नेस्ले इंडिया. इथेही सेम कंडिशन आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे क्रॉस ओव्हर जस्ट झालेला आहे मित्रांनो, तुम्ही टाइम फ्रेम पाहू शकतात. पण जे क्रॉस ओव्हर होताना जो हाय आहे त्याला अजून याने क्रॉस केलेलं नाहीये, मग इथे आपली एंट्री बनत नाही. जेव्हाही तो क्रॉस करेल तेव्हाच आपली एंट्री यामध्ये बनणार आहे. तोपर्यंत क्रॉस ओव्हर होत नाही तोपर्यंत आपण इथे एंट्री करायची नाही. तर आपल्याला हे स्टॉक आयडेंटिफाय करून दिले मित्रांनो स्कॅनरने, आणि हे दर टायमाला तुम्हाला जास्ती मिळतील का नाही, कारण जेव्हा ते क्रॉस ओव्हर होतं तेव्हाच ते आयडेंटिफाय होणार आहे आणि तेव्हाच ते स्कॅनरला येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे स्कॅनर येणार रन करावं लागेल वेगवेगळ्या टायमाला. हे तुम्हाला रन करून चेक करावं लागेल, आणि रन केल्यानंतर काय करायचं तर स्टॉक पाहायचा. हाय कधी क्रॉस केला नसेल तर आपण त्याला आपल्या वॉच लिस्टमध्ये लावून ठेवायचं.
त्याला मार्क करायचं. मी तुम्हाला स्टॉप लॉस कसा असू शकतो, केव्हा आपली एंट्री बनते, क्रॉस ओव्हर झाल्यावर नाही घ्यायचं आहे आपल्याला लगेच एंट्री. आणि जितक्या जवळ हा 200 EMAच्या असेल तेवढं आपल्याला छान आहे की तिथून आपल्याला एक चांगला ट्रेंड पाहायला मिळू शकतो. जितका दूर असेल तर तेवढा आपला रिस्क टू रिवॉर्ड वाढून जातं, पण जितका 200च्या जवळ असेल तितका तो आपल्याला छान ट्रेड मिळू शकतो. आता पुढचा स्टॉक्स तुम्ही स्वतः जाऊन चेकआउट करू शकतात. व्हिडिओ मोठा होऊन जाईल म्हणून मी हे 2 स्टॉक तुम्हाला इथे दाखवलेले आहे मित्रांनो. आणि तुम्ही स्वतः स्कॅनर रन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तुम्ही स्वतः त्याची ॲक्युरेसी चेक करू शकता. अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचं स्कॅनर हवं आहे, कोणत्या स्ट्रॅटर्जीनुसार तुम्हाला स्कॅनर बनवून हवं आहे, तर तुम्ही ते कमेंटसुद्धा केला. आपण त्यानुसार तुमच्यासाठी नक्की बनवू. आपला टेलिग्राम चॅनलचा आपण ग्रुप आहे मित्रांनो. तुम्हाला कधी तिथे जॉईन व्हायचं असेल, तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही तिथे येऊनही आपल्याला विचारू शकता, डायरेक्ट आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अशाच प्रकारचं युनिक नॉलेज कधी तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट तर नक्कीच करायची आहे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.